कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कीर्ती आल्या. अप्पा. गुड मॉर्निंग कीर्ती. सकाळी सकाळी असे चेहरे करायचे नसतात बाळा. गुड मॉर्निंग. छान. आता ज्या उत्साहाने गुड मॉर्निंग म्हणालीस ना, त्याच उत्साहाने सगळी कामं आटप. हो, मी सांगते रेणुताईंना. रेणुताईनं सुट्टी दिली मी, माई काकांना पण. त्यामुळे धुणी भांडी सगळं लादी पुसणं वगैरे करून घे आणि त्याच्या आधी नाश्ता बनव आणि शिवा सांगेल तसा. का? का म्हणजे तुझ्या भरवशावर सोडलं तर सगळे उपाशीच राहतील. आई, हो असं काय करतेस तू? काय मला आज ओळखतेस का? आणि ह्या मुलीला तू आत्ता सून म्हणून ऍक्सेप्ट केलंयस, पण मला ना एक कळत नाहीये, हिने काय जादू केली आहे तुझ्यावर? अगं, तू मला परक्यासारखं का वागवतेस? मला वाद घालायचा नाहीये हा कीर्ती. या आधी जबाबदारीने किचन मध्ये कधी काही केलेस नाही ना? मग शिवा सांगेल तो नाश्ता बनव आणि नंतर जेवणाची तयारी करायला घे. आणि शिवा, कीर्तीची मदत करायची नाही. नाही करणार मदत. तुला पुळका येईलच, पण मदत करायची नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, मी मदत करते तुम्हाला, सगळं होईल लवकर. हो का? आणि काय करणार? म्हणजे तू मदत करणार ना? म्हणजे माझी मदत करणार आणि माझीच तक्रार माझ्या आईकडे करणार. कळत नाही का मला तुझा प्लॅन? आणि तुझ्यामुळे माझी आई माझ्यासोबत सावत्राईसारखी वागायला लागली. आणि ऐक ना, मला ना गरज नाहीये तुझ्या मदतीची. ओके, ठीक आहे, मी तुम्हाला मदत नाही करत. पण सीताई बोलतात ना, ते बरोबरच आहे. तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवूच नाही शकत. घरात कोणी उपाशी राहायला नको, कळलं कीर्ती? अहो, सीताई इथेच आहेत, ऐकतील ना. मी काय म्हणते, तुम्ही राहू द्या, मी करते खरंच. का? मला काही येत नाही का? मी मिक्सर कधी बघितला नाही असं तुला वाटतंय? मला सगळं येतं, कळलं ना? आणि तुझी मदत नको आहे मला. कीर्तीताई, मी आहे इथे थांबले. आता मी सांगते तसं करा. हा, भूक लागली आहे बाबा. हो, आज तुला लागणारच, कारण कीर्ती अगं, हे काय? काय झालं? ते थोडा ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट म्हणजे म्हणजे अहो, आम्ही म्हणजे त्या काम करायला गेल्या होत्या, मी मदत म्हणून पण गेले होते, पण कळलं ना कीर्ती?
तो जो वर बसलाय ना तो बघतोय, हिशोब ठेवतोय. काल तू शिवाला इजा करायचा प्रयत्न केलास, आज तुलाच त्याचं फळ मिळालं. जाऊ दे. सुहास कुठे? तो येतोय रूम मध्ये. हा, बरं झालं. तो आणि तू आता आमच्या बरोबर नाश्ता करायला टेबलवर बसायची गरज नाही. का ताई जाऊन दे. मीला, तुला माहितीये भाऊ मला नेहमी सांगतात "ही ऐकत नाही. पण मी कायम दुर्लक्ष करत राहिले. पण आता नाही. आता तिला कळलं पाहिजे, जाणीव व्हायलाच हवी तिला. काल तिने शिवाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, ही साधी गोष्ट नाहीये. बरोबर आहे. आणि मी इतक्यात तिला असं माफ करू शकणार नाही. पण नाश्ता केला तिने आज. कसा केलाय बघूया आता. नाश्ता चांगला केलाय. हो ना, म्हणूनच शिवाला तिच्याबरोबर थांबायला सांगितलं होतं. नाही तर काही खरं नव्हतं, आपण उपाशीच राहिलो असतो. आई एवढं मला पण येतं. हो, मग हा अवतार कसा झालाय. कीर्ती, हे सगळं ना जेवढं तुला येतंय तेवढं शिवाला येत सुद्धा नव्हतं. पण ती जेव्हा इथे आली सगळं शिकली, कारण तिची शिकायची तयारी होती. आणि कोणासाठी? हे सगळं तिने आपल्यासाठी केलं. हे एक महत्वाचं कारण आहे मी शिवाला ऍक्सेप्ट करण्यामागे. आणि अशीच कारणं मी तुला सांगत जाईन, म्हणजे हळूहळू कळेल तुला. शिवा, ही स्तुती सुमना उधळून घे स्वतःवर. पण एक दिवस असा चिखल उडवेन ना की त्याचा डाग जाता जाता जाणार नाही. किट्टू डार्लिंग, हे जे काय झालंय ना ते मस्त झालंय. काय उत्तम झालंय? सीताई आता शिवाच्या बरोबरीने गाडी शिकायला गेली. हा, म्हणजे शिवा गाडी शिकवणार सीताईला. पण ती गाडी शिकताना गाडीवरनं समजा सीताई पडली, तिला काही लागलं तर. अरे म्हणजे सीताई परत शिवावरती चिडणार, तिचं तिच्याबद्दलचं मत बदलणार. करेक्ट? इतकं सोपं वाटतंय का तुला हे सगळं? का? आई एवढी इम्प्रेस झालीये तिच्यावर, या सगळ्याचा काही परिणाम होणार नाहीये. बरोबर आहे तुझं. सुहास, आपल्याला कोणाला तरी सोबत घ्यावं लागणार. दिव्या कशासाठी आहे? तिची आपल्याला गरज आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.